नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 31 ऑगस्ट 2025 आणि आज गौरीपूजन आहे आणि मी माझ्या शेतातून एक अंदाज देणार आहे की काय झालं की महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे. तर मग आता परिस्थिती काय राहणार आहे, कारण की शेतकऱ्याचे उडीद काढणं चालू आहे, मूग देखील काढायला चालू आहे. तर शेतकऱ्याला खास करून हे अंदाज देणार आहे की राज्यात आज आहे 31 ऑगस्ट पासून तर राज्यात जवळपास सांगायचं झालं तर जवळपास 6 सप्टेंबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. 7 ऑगस्टपासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. 7 ऑगस्टपासून पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण त्यानंतर काय होणार आहे, त्याच्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र राज्यात खूप मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आज 31 ऑगस्टपासून 31 ऑगस्ट 1, 2, 3 सप्टेंबरच्या दरम्यान सांगायचं झालं तर सुरुवात आपण विदर्भाकडून घेऊ की कारण की 31 ऑगस्टपासून ते 3 तारखेपर्यंत नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, ह्या जालना जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे 31 ऑगस्टपासून ते 3 सप्टेंबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सर्वदूर नाही पडणार, पण हे अंदाज सगळ्यांनी लक्षात द्यायचा. पण त्याच्या व्यतिरिक्त सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 11 जिल्ह्यामध्ये 4 तारखेपर्यंत पावसाचं वातावरण राहणार आहे, 4 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. 4 सप्टेंबरपर्यंत म्हणजे विदर्भालगतच तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा आहे, त्याच्या बाजूला परभणी जिल्हा आहे, त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा आहे, त्याच्यानंतर लातूर जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, इकडे संभाजीनगर आहे. तर ह्या पट्ट्यात देखील काय होणार, 4 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भाग बदलत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर राज्यात मग परिस्थिती कशी राहणार आहे, तर राज्यातल्या आपण काय करू, उत्तर महाराष्ट्राकडे वळू. मग हे पाऊस 4 तारखेपर्यंत चालणार आहे. मग इकडला पावसाचा जोर कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर 4 पासून 4 सप्टेंबर 5 आणि 6, 7च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे वरुण राजाची बॅटिंग राहणार आहे. म्हणजे कसा पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, येवला, त्याच्यानंतर कोपरगाव, त्याच्यानंतर शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, म्हणजे नाशिक जिल्हा पूर्ण, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा पूर्ण, आपलं नंदुरबार जिल्हा पूर्ण, चाळीसगाव तालुका, म्हणजे त्याच्यानंतर इकडं पालघर, मुंबईमध्ये पालघरपर्यंत, पालघरपासून इकडं दीव दमणपर्यंत, म्हणजे इकडं सापुतारा ह्या घाटापर्यंत. तर तुम्हाला सांगतो की 4, 5, 6, 7च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे खूप जोराचा पाऊस पडणार आहे. पण सगळ्यात जास्त पाऊस नाशिककडं, त्र्यंबकेश्वरकडं, वणीकडं पडणार आहे म्हणून हा अंदाज 4, 5, 6, 7च्या दरम्यान ह्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. हा पाऊस मुंबईला देखील पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर काय होणार, 4, 5, 7च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार, विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमी होणार आहे. फक्त काय होणार आहे, थोड्या सरीसरीत थोड्या तुरळक ठिकाणी पाऊस येईल म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे वळू. पश्चिम महाराष्ट्राकडे आणखीन काय होणार आहे, म्हणजे आजपासून तर 3 तारखेपर्यंत निश्चित थोड्याफार सरी येणार आहेत. पुण्याकडं थोडा पाऊस चालू राहणार आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर त्या भागामध्ये खूप काय मोठा पाऊस नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची